मैदानावर गेले कित्येक वर्षात किती येते हे माझं आयुष्य पारदर्शक आहे आणि ते सगळं तुमच्या चॅनल्सवर असतं, त्याच्यामुळे कदाचित ते इल इन्फॉर्म्ड असते. सगळ्या गोष्टी मॅनेज आहे, सगळ्या सिस्टीम ठरलेल्या आहेत. निर्णय काय द्यायचा, काय करायचं, फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे. आज कोण विधानसभा अध्यक्षांना अंपायर म्हणू शकतं का? उलट विधानसभा अध्यक्ष तर ते 11 खेळाडू सहभागी झालेला खेळाडूच 12 खेळाडू पाणी देण्याच्या निमित्तानं येऊन, हे करण्याच्या निमित्तानं येऊन यांच्या बाजूच घेण्याची भूमिका पार पाडतात. ते अजित पवार आमचे राष्ट्रीय नेते आहेत राष्ट्रवादीचे, आणि त्या दृष्टिकोनातून हा निर्णय आमच्याकडूनच लागणार आहे. मिळेल म्हणजे काय, आता तर ह्या जे असलेले जे आहेत ते त्यांना डिस्क्वालिफाय केलं पाहिजे असं माझं तरी मत आहे. इंग्लंडमधला स्पीकर हा अंपायर असतो. आपल्याकडचा स्पीकर जो आहे तो कुठल्या तरी पक्षाचा सदस्य असतो आणि त्यामुळे त्याच्याकडनं फार न्यायाची अपेक्षा करणं हेच मुळामध्ये चुकीचं आहे. तेव्हा माझी एक अशी आशा आहे की आता इथून पुन्हा अपील, हा निर्णय चुकला तर अपील सुप्रीम कोर्टाकडे करता येतच, की अंतिम निर्णय जो आहे तो भारताची जनता घेणार आहे. वी द पीपल ऑफ इंडिया, इथूनच राज्यघटना चालू होते. व्हीप जो आहे, जो ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीनी जो व्हीप नेमलेला असतो तो व्हीप असतो असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. आता बाकी ॲनालिसिस तुम्ही करा.